गेल्या काळामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेसाठी फॉर्म भरला होता. अखेर तिथं नाव यांचं डावलण्यात आलं असं ऐकण्यात आलं. त्यानंतर यांचा जो संभाजी भैया यांच्यावर विश्वास आहे, या विश्वासावर त्यांनी मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझं नाव असं काही काढलं नाही आणि मला उमेदवारी भेटलेली आहे. आम्हाला राजकीय जीवनाची आवड असल्यामुळं आणि एक सामाजिक जीवनाची सामाजिक बांधिलकी असल्यामुळं आपले लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आदरणीय आमचे लोकनेते श्री संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय अक्कासाहेब तथा मॅनेजमेंट गुरु आदरणीय श्री अरविंद भाऊ पाटील निलंगेकर साहेब यांच्या कार्यावर प्रेरित होऊन प्रभावित होऊन मी भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या 17 वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे. आणि हे काम करत असताना आमचा कुटुंबाचा म्हणजे आम्ही एक कुटुंब म्हणून त्या ठिकाणी वावरत असतो आणि कुटुंब म्हणून वावरत असताना आम्हाला त्या परिवाराकडून एक चांगली वागणूक आणि सन्मानाची वागणूक, एक स्वाभिमानाची वागणूक मिळत असते आणि त्यामुळंच आमचा जिव्हाळा वाढत गेला आणि आमचे ऋण जुळत गेले. त्यांच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. आपण म्हणल्याप्रमाणे की बाबा अनेक विषय उमेदवारीच्या वेळेस उत्पन्न झाले आणि मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत या भूमिकेवर ठाम होतो की मी श्रद्धा आणि सबुरी या गोष्टीवर माझा विश्वास आहे. माझी नेत्यावर श्रद्धा होती आणि मी सबुरीनं नेत्यांना कुठलेही प्रेशर न करता या गटाचं तिकीट मला माननीय भैयासाहेबांनी दिलेलं आहे. आणि हे तिकीट मला नसून माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना, माझ्यासारख्या जे काम करणारे कार्यकर्ते आहेत तळागाळातले, मी बूथ प्रमुखापासून ते तालुकाध्यक्ष भाजपा युवा मोर्चाचा, त्यानंतर जिल्हा संघटन सरचिटणीस झालो, त्यानंतर मी आत्ता भारतीय जनता पार्टीच्या फादरवाडीमध्ये जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करत आहे. म्हणजे बूथ लेवलपासून ते फादरवाडीपर्यंत काम करण्याचं भाग्य मला या पार्टीमध्ये मिळालं आणि ते आदरणीय भैयासाहेब असतील, आदरणीय युवा नेते अरविंद भाऊ पाटील साहेब असतील, आदरणीय अक्कासाहेब असतील, यांच्यामुळं मिळाले. नमस्कार. आज आपण तानाजी बिरादार यांच्याशी मुलाखत आहे आपली आणि गेल्या 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीसोबत कार्य करत आलेले आहेत आणि गेल्या काळामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेसाठी फॉर्म भरला होता. अखेर तिथं नाव यांचं डावलण्यात आलं असं ऐकण्यात आलं. त्यानंतर यांचा जो संभाजी भैया यांच्यावर विश्वास आहे, या विश्वासावर त्यांनी मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझं नाव असं काही काढलं नाही आणि मला उमेदवारी भेटलेली आहे. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी जिल्हा परिषद हलगारा गटामधून थांबलेला आहे आणि आपण त्यांच्याशी जाणून घ्या आता काय जनतेपुढं जात आहे, त्याने काय काय प्रश्न कसे काय अनुभव भेटतो त्यामधून. नमस्कार. मी पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व हलगरा जिल्हा परिषद गटातील सर्व जनतेंना माझा नमस्कार सांगतो. माझं नाव तानाजी विनायकराव बिरादार. शिक्षण माझं MA BEd झालेलं आहे. BA माझं कैलासवासी व्यंकटराव देशमुख महाविद्यालय बाबळगाव येथे झालं. MA माझं राजश्री शाहू महाविद्यालय लातूर येथे झालेलं आहे. त्यानंतर मी BEd ही पदवी घेतलेली आहे. रेणुका महाविद्यालय रेणापूर येथे माझं BEdचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. असं शिक्षण झाल्यानंतर मी व्यवसायामध्ये आमच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीवरती आमचे मोठे बंधुराज होते बालाजीभाई बिरादार, यांच्या माध्यमातून मी व्यवसाय आमचा तिथं लातूरला आहे. पण कॉलेज जीवनापासूनच आम्हाला राजकीय जीवनाची आवड असल्यामुळं आणि एक सामाजिक जीवनाची सामाजिक बांधिलकी असल्यामुळं आपले लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आदरणीय आमचे लोकनेते श्री संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय अक्कासाहेब तथा मॅनेजमेंट गुरु आदरणीय श्री अरविंद भाऊ पाटील निलंगेकर साहेब यांच्या कार्यावर प्रेरित होऊन प्रभावित होऊन मी भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या 17 वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे. आणि हे काम करत असताना आमचा कुटुंबाचा म्हणजे आम्ही एक कुटुंब म्हणून त्या ठिकाणी वावरत असतो आणि कुटुंब म्हणून वावरत असताना आम्हाला त्या परिवाराकडून एक चांगली वागणूक आणि सन्मानाची वागणूक, एक स्वाभिमानाची वागणूक मिळत असते आणि त्यामुळंच आमचा जिव्हाळा वाढत गेला आणि आमचे ऋण जुळत गेले. त्यांच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्याबद्दल आणि तसेच त्या हलगरा जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करण्याची संधी माननीय भैयासाहेब, माननीय छोटूभाई, आदरणीय अक्कासाहेबांनी दिली. त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण म्हणल्याप्रमाणे
की बाबा अनेक विषय उमेदवारीच्या वेळेस उत्पन्न झाले आणि मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत या भूमिकेवर ठाम होतो की मी श्रद्धा आणि सबुरी या गोष्टीवर माझा विश्वास आहे. माझी नेत्यावर श्रद्धा होती आणि मी सबुरीनं नेत्यांना कुठलेही प्रेशर न करता या गटाचं तिकीट मला माननीय भैयासाहेबांनी दिलेलं आहे. आणि हे तिकीट मला नसून माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना, माझ्यासारख्या जे काम करणारे कार्यकर्ते आहेत तळागाळातले, मी बूथ प्रमुखापासून ते तालुकाध्यक्ष भाजपा युवा मोर्चाचा, त्यानंतर जिल्हा संघटन सरचिटणीस झालो, त्यानंतर मी आत्ता भारतीय जनता पार्टीच्या फादरवाडीमध्ये जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करत आहे. म्हणजे बूथ लेवलपासून ते फादरवाडीपर्यंत काम करण्याचं भाग्य मला या पार्टीमध्ये मिळालं आणि ते आदरणीय भैयासाहेब असतील, आदरणीय युवा नेते अरविंद पाटील साहेब असतील, आदरणीय अक्कासाहेब असतील यांच्यामुळं मिळाले. आणि माझी उमेदवारी आम्ही ज्यावेळेस मतदारसंघात फिरत असतो त्यावेळेस लोकांना मी उमेदवार आहे असं वाटत नाही, ते स्वतः उमेदवार आहेत या भावनेतून आज लोकांचा अतिशय उदंड प्रतिसाद मला मिळत आहे. आणि हे खरंच म्हणजे माझ्यासाठी एक भाग्यवान, मी स्वतःला भाग्यवान समजतो की लोकांचं एवढं प्रेम या ठिकाणी मला मिळत आहे. आता जसं बघितलं तुम्ही साधारण आता तुमच्या म्हणजे जिल्हा परिषद गटामध्ये एक साधारण 15 ते 20 गाव आहेत साधारण अंदाजे. तर या किती गावामध्ये तुम्ही आता प्रचार करून आलात? आम्ही आपल्या निलंगा नाही संबंध लातूर जिल्ह्याचं जाज्वल्य आराध्य दैवत मागणी थोर इथून प्रचाराचा नारळ वाढवून आम्ही शुभारंभ केलेला आहे. आमचे जवळपास आतापर्यंत सर्वच गावामध्ये 1-2 गावं शिल्लक राहिले असतील, सर्वच गावामध्ये मी किंवा आमचे प्रतिनिधी किंवा दुसरे उमेदवार यांच्या माध्यमातून प्रत्येक उंबरठ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही सुरुवातीला आशीर्वाद मागतो लोकांचा. आम्ही म्हणतो की आम्हाला आशीर्वाद द्या, काम करण्याची संधी द्या, आम्ही तुमच्या विश्वासास पात्र राहून येत्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करणार आहे. आता तुम्ही जसं सांगितलं सगळ्यांच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन आलात, त्यांच्या समस्या काय आतापर्यंत तुम्ही याच्या अगोदर सोडवल्यात का काय? हां, अतिशय चांगला प्रश्न आपण विचारलात. 2012मध्ये आमच्या आदरणीय वहिनीसाहेब म्हणजे ॲडव्होकेट मधुताई बालाजी बिरादार या गटाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्या सदस्य होत्या त्यावेळेस आम्ही म्हणजे काम करत असताना, त्यांच्यासोबत वावरत असताना, राहत असताना बऱ्याच गोष्टीचा जिल्हा परिषदमधला आम्हाला अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे. आपण हे माहितीपत्रक आपल्याला मी म्हणजे घरापर्यंत पोहोचलेलं दाखवतो की त्या माध्यमातून वहिनीसाहेब जिल्हा सदस्य असताना बरेच कामं आम्ही त्या ठिकाणी केले. हलगरचा पाणी प्रश्न असेल किंवा अनेक गावातले स्मशानभूमी शेडचे विषय असतील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे विषय असतील, शाळांचे विषय असतील, अंगणवाड्यांचे विषय असतील किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, अशा कितीतरी योजना, कितीतरी विकासाचे काम त्या जिल्हा परिषदच्या कार्यकाळामध्ये ते झालेलं आहे. त्यानंतर माननीय भैयासाहेब हे पालकमंत्री झाले. पालकमंत्री असताना देखील अनेक कामं लोकांची, सामान्य लोकांची कामं करण्याचा योग आम्हाला आलेला आहे. यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून अनेक रुग्णांना मदत केलेली आहे. तसेच ज्या काही लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, म्हणजे बी बियाणं असेल, वृद्ध कलावंत असतील त्यांना मिळणारा अनुदान असेल किंवा शेतकऱ्यांना आदर्श पुरस्कार असतील, शेतकऱ्यांना अवजारे असतील किंवा ट्रॅक्टर असतील, अशा अनेक कितीतरी योजना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की या योजना अनेक योजना असतात पण ते सामान्य लोकांना माहीत नसल्यामुळं ते त्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मी एवढं सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून, येत्या काळामध्ये ज्या काही योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून राबवल्या जातील त्या प्रत्येक योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच माझ्यासोबत पंचायत समिती सदस्य म्हणून जे पंचायत समिती गणासाठी थांबले हलगरा गटातून मंगेशजी चव्हाण साहेब, तसेच सावरी गणातून सौ विजयाताई शिवाजीराव जाधव याही माझ्यासोबत आहेत आणि तेही चांगल्याप्रमाणे काम करतील असा विश्वास आम्ही जनतेचे सेवक म्हणून जनतेच्या दरबारात कायम त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. साधारण आता सगळेजण म्हणतात असं की जिल्हा परिषद सदस्य सर्व जनतेवर आम्ही जाऊन बैठलेलं आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणजे नेमकं काय आहे? आता त्यांना फक्त असं साधारण न्यूजमध्ये सगळीकडे पाहतात की सध्या जिल्हा परिषद म्हणजे मिनी आमदार म्हणतात, हो, मिनी विधानसभा असं बोलतात. मग याच्यामध्ये नेमकं जिल्हा परिषद सदस्याचे कामं काय काय असतात? ओके,
म्हणजे आपल्या प्रशासकीय विभागामध्ये काही टप्पे केले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे. पहिल्यांदा ग्रामपंचायत असते, त्यानंतर पंचायत समिती असते तालुका स्तरावरची, त्यानंतर जिल्हा स्तरावरची जिल्हा परिषद ही असते, आणि त्यानंतर राज्य स्तरावर राज्य सरकार असतं, आणि त्यानंतर केंद्र सरकार असतो. निधी वाटपाचे जो प्रकार आहे आणि निधी वाटप करत असताना तो कसा वितरित व्हावा, म्हणजे सर्वसामान्यापर्यंत तो निधी जाण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी ही योजना आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला आपण म्हणतो तेच म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. केंद्राकडून येणारा निधी राज्य सरकारकडे येतो, राज्य सरकारकडून येणारा निधी हा जिल्हा परिषदकडे येतो, आणि जिल्हा परिषदकडून येणारा निधी हा पंचायत समितीकडे जात असतो, आणि पंचायत समितीकडे येणारा निधी हा ग्रामपंचायतीकडे जात असतो. म्हणजे ग्रामपंचायतीने जर एखादे ठराव घेऊन मागणी केली तर ते पंचायत समिती स्तरावर जातं, आणि पंचायत समिती स्तरावर निधी उपलब्ध असेल तर त्यामधून तो वितरित केला जातो, आणि त्यानंतर तो जर तिथं निधी नसेल तर जिल्हा परिषदकडे पंचायत समिती ठराव घेऊन जिल्हा परिषदकडे पाठवतं, आणि त्या ठिकाणी निधीची उपलब्धता करून देण्याचं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलं जात असतं. जिल्हा परिषदेचं सभागृह हे अतिशय मोठं आणि अतिशय चांगलं सभागृह आहे, ज्याला आपण तुम्ही आत्ताच म्हणलात की मिनी मंत्रालय. त्या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद सरकारचा नाही तर संबंध जिल्हाभरातील प्रश्नांचा वाचा फोडण्याचं ते एक सभागृह आहे. त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे प्रश्न मांडून लोकांसाठी एक समाज कामं करू शकतो असं हे सभागृह आहे. आणि त्याच्या माध्यमातून येत्या काळामध्ये मागच्या म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की 2017 ते 2022 ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असणारी जिल्हा परिषद होती. त्या काळामध्ये आमचे मिलिंदाप्पा लातुरे साहेब असतील, त्यानंतर आमच्या राहुलजी भैया केंद्रे असतील, भैयासाहेबाच्या माध्यमातून, छोटभैयाच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामं त्यावेळेस झालेली आहेत. आमच्या त्यावेळेस उपाध्यक्षा भारतभाई साळुंके होत्या, त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय चांगले आणि सुसज्ज करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणजे सर्वसामान्य लोक तर त्या पदावर बसले तर त्यांना सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची जाणीव असल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे ते काम करू शकतात असा विश्वास मला आहे. नेमकं जिल्हा परिषद सदस्य आता कामं काय काय करू शकतो, विकासाचे कोणते कोणते कामं करू शकतो? हां, गावातील रस्ते असतील, नाले असतील, ग्रामपंचायतीने जो ठराव घेऊन शासनाकडे पाठवत असताना जे टप्पे आहेत म्हणजे गावातील रस्ते असतील, नाल्या असतील, स्मशानभूमीचे शेड असतील किंवा स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते असतील, दलित स्मशानभूमी असेल की दलित स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल असेल किंवा शेतरस्ते असतील किंवा पाणी पुरवठ्याच्या योजना असतील ज्या काही बंद असतील, अंगणवाडी आहेत ज्या ठिकाणी अतिशय चांगलं म्हणजे बालकांना संस्कारित करण्याचं एक माध्यम, पहिलं माध्यम हे अंगणवाड्या आहेत. अंगणवाड्या चांगल्या करणे आणि त्यामध्ये येणारं जे खाऊ आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत सुसज्जित करून डिजिटल अंगणवाड्या करण्याचं काम या माध्यमातून केलं जाणार आहे. त्यानंतर प्राथमिक जिल्हा परिषद शाळा आज आपण असं बघतो की अनेक लोक आपल्या स्वतःच्या संस्था मोठ्या करून जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचं काम करत आहेत. मग जिल्हा परिषद सदस्य हा जिल्हा परिषद शाळा, कारण त्या ठिकाणी गोरगरीब लोकांची मुलं ही शिकत असतात आणि तो कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा हे विचार तिथे होत नाही. गोरगरीब हा निकष त्या ठिकाणी असतो आणि आपण बघत असतो की धनदांडग्याची लेकरं कुठल्या तरी इंग्लिश मिडियम असतात किंवा कुठल्या तरी संस्थेमध्ये असतात, पण सामान्य शेतमजूर कष्टकरी शेतकरी यांची मुलं हे कुठल्या तरी जिल्हा परिषद शाळेमध्ये असतात. आणि मग त्या शाळा आपल्या चांगल्या प्रकारे त्या बसण्यासाठी लेकरांना जागा चांगली उपलब्ध व्हावी किंवा कॅम्पस चांगला असावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य काम करू शकतो. आणि आम्ही भैयासाहेबाच्या माध्यमातून, छोटभैयाच्या माध्यमातून, आदरणीय आकाशसाहेबाच्या माध्यमातून एक चांगलं काम केलेलं आहे आणि चांगलं काम येत्या काळामध्ये करणार आहोत असा विश्वास मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून व्यक्त करतो. आता तसं बैठलं जातं तर मग आमदाराला जसं फंड असतो तसं सदस्याला पण फंड असतो का? नाही, फंड्स म्हणजे वेगवेगळे हेड असतात त्याचे. समाज कल्याणचा एक फंड्स असतो, कृषी विभागाचा एक फंड असतो, महिला बालकल्याण हा एक विभाग आहे ज्यामध्ये महिला बालकल्याणमध्ये शिलाई असतील, मिरची काढणं यंत्र असतील, अशी ही महिला बालकल्याणमध्ये चालणारी योजना आहे. किंवा एखाद्या महिलांचं ब्युटी पार्लर आहे किंवा एखादी महिला बचत गटाच्या माध्यमातून छोटा उद्योग, लघु उद्योग आहे तर त्या उद्योगांना अनुदान देण्याचं काम महिला बालकल्याणमधून होत असतं. त्यानंतर ही बांधकाम विभाग एक आहे. म्हणजे जेवढे राज्य शासनाचे विभाग आहेत, कृषी असेल, बांधकाम असेल, महिला बालकल्याण असेल किंवा आरोग्य विभाग असेल किंवा बाकीचे अनेक विभाग जे आहेत
त्या माध्यमातून हा म्हणजे निधी वितरित करण्याचं काम यामधून होतं. निधी हा पर्टिक्युलर आता नेमका किती आहे हे मला माहीत नाही, पण प्रत्येक हेड ज्याला आपण म्हणतो वेगवेगळ्या हेडचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध असतो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की बाबा जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या योजना नरेंद्रभाई मोदी यांनी अनेक दवाखान्यांचं डिजिटलीकरण केलेलं आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, यांच्या माध्यमातून हे महायुतीचं सरकार ग्रामीण भागातील आरोग्यसेवा, शिक्षण विभाग, अशा अनेक अंगणवाड्या असतील, महिला बाल कल्याण विभाग असेल किंवा शेतकऱ्यांच्या योजना असतील, मोफत बी बियाणं देण्याचा उपक्रम असेल किंवा अवजारं देण्याचा उपक्रम असेल, त्यामध्ये अतिशय बारकाईनं काम करत आहे. आणि तेच काम लोकांना कुठंतरी अडचण येणार नाहीत यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशा अनेक योजना, लाडकी बहीण योजना असेल, अशा कितीतरी योजना या विभागाच्या मार्फत राबवल्या जातात. नेमकं तुम्ही साधारण 17 वर्षापासून म्हणताय, एक मी अंदाजाने 20 वर्ष सांगितलं होतं. 17 वर्षापासून तुम्ही आमदार संभाजीभाईसोबत काम करत आहे. नेमकं काय काय भेटलं त्यांच्यासोबत राहून? मला अनेक राजकीय पदं जरी भेटलेले आहेत, त्यामध्ये बूथ प्रमुख असेल, शक्ती केंद्र प्रमुख असेल किंवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा तालुकाध्यक्ष असेल किंवा जिल्हा संघटन सरचिटणीस हे पद असेल किंवा आत्ता जिल्हा कार्यकारिणीमध्ये मला स्थान मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या, असे कितीतरी पदं आहेत. अनेक योजनेचा मी संयोजक होतो, त्यामध्ये CM चषकचा संयोजक होतो, मन की बातचा संयोजक होतो किंवा क्लस्टर सभा होती त्या ठिकाणी देखील आम्ही काम केलेलं आहे. म्हणजे मला अतिशय आनंद वाटतो की बाबा आम्ही राजकारणात येत असताना आणि वावरत असताना माननीय छोटूभाई असतील, माननीय मोठे आदरणीय संभाजीभाई पाटील साहेबचे आदरणीय अक्कासाहेब असतील, त्यांच्यासोबत काम करत असताना मायक्रो प्लॅनिंग कशाला म्हणतो, ही मायक्रो प्लॅनिंग कशी करावी, कोणत्या गोष्टीसाठी किती प्राधान्य द्यावं आणि ते कसं अंमलात आणावं, हे जर कुठं शिकलं असेल तर ते माननीय अरविंद भाऊ पाटील साहेब यांच्या माध्यमातून मी शिकलेलो आहे. आणि मला अतिशय आनंद होतो की बाबा मी ज्या पार्टीमध्ये आम्ही वावरतो, संबंध निलंगा तालुक्यातील कार्यकर्ते, त्या पार्टीमध्ये नेतृत्वाला जाणीव आहे की कुठला कार्यकर्ता काय म्हणजे कशा पद्धतीनं ग्राउंड लेवलवर काम करतो आणि त्याचं पार्टीसाठी, त्याचं विधानसभेसाठी किंवा लोकसभेसाठी काय कॉन्ट्रिब्युशन आहे, या माध्यमातून ते कार्यकर्त्याला जाणतात. आणि याचाच भाग म्हणून लोकसभेच्या वेळेस आपले देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रभाई मोदी हे लातूरला आले होते. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भेटण्याची संधी त्यांना मिळाली. म्हणजे मला असं भाग्य वाटतं. सगळ्यात मोठी माझी अचिव्हमेंट असेल राजकारणातली तर ते सगळ्यात मोठी अचिव्हमेंट म्हणजे माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना मी प्रत्यक्षात भेटलो आणि त्यांच्यासोबत संवाद केला, हे माझ्यासाठी अतिशय भाग्यवान आहे. त्यानंतर देशाचे लाडके म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ असतील, त्यांच्यासोबत देखील बोलण्याचं, त्यांना भेटण्याची, प्रत्यक्षात काम करण्याची संधी त्यांच्यासोबत लास्ट टाइम बरोबर तुम्ही लातूर विमानतळावरती जाऊन त्यांची भेट झाली. हां, म्हणजे महानगरपालिकेला देवाभाऊ आले होते सहज. आम्ही म्हणजे कार्य करत असताना आणि आम्ही कुठलीही निवडणूक करत असताना भैयासाहेब छोटूभाई जिथं असतील तिथं सगळ्या गोष्टीतून आम्ही पूर्णपणे काम करत असतो. मागच्या म्हणजे निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रात्री 2 वाजता झोपायचो, पहाटे 5 वाजता उठायचो होतो. आमची निवडणूक नव्हती. महानगरपालिकेमध्ये तसाच विषय होता. आम्ही लातूरमध्ये आमचं घर असून देखील आमची घरामध्ये आम्ही जात नव्हतो, तर आम्ही बाहेर लॉजवर राहून रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काम करत होतो. म्हणजे ही शिकवण जी आहे ती आम्हाला आमच्या नेत्याकडून मिळाली आहे. निलंगेकर परिवार हा एक जाणकार आणि समाजासाठी समर्पित झालेला परिवार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की बा त्या परिवाराकडून या गोष्टी शिकण्यासारख्या झाल्या आणि अनेकांना भेटण्याची संधी मला त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की मी या पार्टीमध्ये आहे आणि मी निलंगेकर परिवारासोबत एकनिष्ठ आहे. आणि निलंगेकर परिवार हा एक अतिशय म्हणजे चांगला परिवार आहे. छोटूभैया असतील, आदरणीय संभाजी भैया असतील, आदरणीय अक्कासाहेब असतील, कुठल्याही कार्यकर्त्याला कधीही सहज उपलब्ध होणार नेतृत्व म्हणजे निलंगेकर परिवार आहे. जर समजा भैयासाहेब काही कामानिमित्त बाहेर असतील, आदरणीय अक्कासाहेब म्हणजे सर्व निलंगा विधानसभेतील कार्यकर्ते मातृतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अक्कासाहेब आहेत. कुठलाही कार्यकर्ता त्यांच्याकडे गेला तर ते पूर्ण आपल्या कुटुंबाची चौकशी करून सगळ्या गोष्टीचं बाबा कसं आहेत, काय आहेत, बाकी काय अडचणी आहेत, ही सगळं विचारून समाधान करून पाठवून देण्याचं काम माननीय अक्कासाहेब करतात. आणि भैयासाहेब तर कधीही पण म्हणजे मीच नाही, असे अनेक असंख्य कार्यकर्ते आहेत की ते त्यांच्या किचनपर्यंत सहज वावरत जाऊ शकतात. आम्ही असं बघतो
की अनेक जिल्ह्यामध्ये किंवा अनेक बाहेरच्या ह्याच्यामध्ये नेते आहेत, त्यांना भेटायचं म्हणलं तर सामान्य कार्यकर्त्याची काय मोठमोठ्या नेत्याची सुद्धा भेट होऊ शकत नाही. पण आमचा नेता आमच्यासाठी सहज एका फोनवर उपलब्ध होणारा नेतृत्व म्हणजे माननीय भैयासाहेब आहेत, माननीय अरविंदभाऊ पाटील निलंगेकर साहेब आहेत. ते अरविंदभाऊ पाटील तर सर्व युवकांचे हृदयसम्राट आणि मॅनेजमेंट गुरु आपण त्यांना म्हणतो, असे हे नेते आहेत. आणि त्यांच्यासोबत काम करत असताना आम्हाला एक आनंद मिळतो. आम्ही काहीतरी मिळवण्यासाठी या पार्टीत आलेलो नाही, तर एक आनंद मिळवण्यासाठी आणि एक चांगलं काहीतरी शिकण्यासाठी त्यांच्यासोबत आहोत. आणि नक्कीच आम्हाला चांगलं शिकायला मिळत आहे. आणि योगायोगानं त्यांचं आमच्यावर असलेलं प्रेम अतिशय खूप आहे. त्यामुळं मला अशा अनेक गोष्टी मिळाल्या. त्यातूनच ही जिल्हा परिषदेची उमेदवारी भारतीय जनता पार्टीची आजच्या काळामध्ये मिळाली आहे. त्यामुळं मी निलंगेकर परिवारांचे पूर्णपणे आभार मानतो.